नमस्कार, गाडी बाजार मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जर आपल्याला सेकंड गाडी घ्यायचा आपण विचार करत असताल तर सेकंड गाडी घेताना नेमकी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबत नेमकं बाजार कोणता ओळखला पाहिजे, त्यासाठी मी आता पंढरपूर मधलं सगळ्यात मोठं असणार, आज वार मंगळवार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी बुलेट पासून जुन्या एसएस पर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या लागल्या आहेत. नेमकं आपण व्यापाऱ्यासोबत संवाद साधणार आहे, चर्चा करणार आहे, बोलणार आहे. गाडी घेताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यातल्या त्यात सेकंड गाडी घेणं म्हणजे अतिशय जोखमीचं जबाबदारीचं काम असतं. तर अनेक त्या ठिकाणी ग्राहकांची देखील फसवणूक मोठ्या प्रमाणात होत चालली आहे आणि ती कुठं थांबण्यासाठी आता हा खास व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे. आपल्यासोबत व्यापारी येतं. नमस्कार, तुमच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची जुनी गाडी घेताना मोठ्या प्रमाणात फसवणूक व्हायला लागली आहे. कशामुळे फसवणूक होते, ग्राहक कुठे फसतो इथं? आम्ही गाडी जुनी दाखवतो गाडी आम्ही. कस्टमरचं काय असते की गाडी बघून त्यांनी घ्यायचं असते काम. हा मेन महत्वाचं काय बघितलं पाहिजे गाडी घेताना? गाडीमध्ये इंजिन बघितलं पाहिजे, गाडीचे पेपर बघितले पाहिजे क्लिअर. हा मेन महत्वाचं. बर. बाकीचं आणखी कसं जे कोण माणूस असेल तरी त्यांनी दाखवायला आणावं माणूस मेकॅनिकल. तुमच्याकडे किती गाडी जातात? आता माझ्याकडे कमीत कमी एक 20-25 तर गाड्या आहेत इथं सध्या आता. 20-25 गाडी जातात. तर आता हेच गाडीबद्दल आपण बोलायला गेलो, फॅशन प्रो गाडी काय मॉडेल आहे? ही फॅशन आहे ती 2011चं मॉडेल आहे हे. 2011चं. हा 2011चं मॉडेल आहे. त्याची आपण 42 किंमत सांगितली. 42,000 हा रुपये. 42 सांगितली. ही कमी जास्त होऊ शकते हिची किंमत. किंमत आहे. शोरूम तरी असेल तरी आता सध्या ही जुन्या मधलं मॉडेल आहे 2011-12चं. याशी आता घ्यायची म्हणली तरी आता कमीत कमी 1,05,000 पर्यंत असेल किंमत अंदाजी. बरोबर आहे. हा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाड्या इंजिन काम केले देखील मोठ्या प्रमाणात गाड्या असते त्या. बरं. कसं ओळखायची गिरायकाने इंजिन काम केलंय नाही केलं? गिरायाने कसं माहितीये का, त्यांचा कोण मेकॅनिकल असेल तरी Mechanical त्यांनी आणणं महत्त्वाचं. हा मेकॅनिकल महत्वाचं आणणं महत्वाचं आहे. आणि ती गाडी त्यांनी बघून घेतली पाहिजे मेन महत्वाचं. आमची काय लावायचं काम आहे इथं, पण मेन महत्वाचं त्यांचं इंजिन वगैरे ही त्यांनी बघितलं पाहिजे. बरं बरं. पेपरची आम्ही पूर्ण काळजी घेऊ शकतो आम्ही. किती वर्ष झाले? 2011चं मॉडेल आहे हे. 11चं. तरी पण ती 11 आणि 5 तरी पण भरपूर वर्ष झाली. बुलेट तुमच्याकडे जाईल. हा ही बुलेट बुलेटबद्दल आपल्याकडे काय थोडी चर्चा करूया. ही बुलेट 13 मध्ये सोलापूरच. ही 2000 हा सोलापूरची आहे ही. कधीची गाडी? ही 2021चं मॉडेल आहे. 21 म्हणजे हा. आताच आहे. हा आताची आहे. बरं. काय ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही प्रक्रिया कशी असते गाडी विकता तुमच्याकडे? ही गाडीचे आम्ही डॉक्युमेंट क्लिअर देणार आणि आमची इथे एक बाजार पावती असते 500 रुपयाची असते. हा बरं. बाकीचं 2 लाख आम्ही 5 किंमत सांगतो याची. त्याची कमी जास्त होऊ शकते किंमत. 2,05,000. हा बरं. काय दाखवा बरं आवाज कसं चालू करून तुमची गाडी कशी फोन करतो. चालू करून चालू करून दाखवतो. दाखवा. शोरूम काय किंमत आहे बुलेटची? तरी 270 पर्यंत आहे किंमत आहे ना. 270 पर्यंत. 3.5 पर्यंत गेलेली आता मेन महत्वाची. बुलेट या ठिकाणी बघू शकता MH13 TR 8832 2021 ची बुलेट आहे आणि आज जर त्या ठिकाणी जर बघितली तर किती किंमत सांगता? 2,05,000 किंमत सांगितली. 2,05,000 किंमत सांगितली इथं. आणि मागणी काय काय किती मागणी याला? तरी कमी जास्त होती आपल्याला. 2,75 2,80 पर्यंत 1,80 पर्यंत मागितली गाडी आपल्याला. बरं बरं हा आणि आपण फायनल ही 1,90 ला देणार आहे. बरं. हा. 1,90 पर्यंत. 1,90 ला देणार आहे. सगळ्यात कमीत किमतीची गाडी कुठली आहे तुमच्याकडे? सगळ्यात कमी किमती? कमीत कमी म्हणले तर फॅशन आहे माझ्याकडं. तर सुपर स्प्लेंडर आहे, बरं. काय किंमत डिस्कवर आहे. कमी त्याची? तरी 20-22 पर्यंत मिळेल तुम्हाला. 20-22 हा 20-22. सगळ्यात महागडं हजारीच असणार. हा बुलेटच म्हणले तरी महागाई. काय गिरायक आल्यावर कसं काय काय बघतं गाडीमध्ये? गाडी इंजन बघायला पाहिजे त्यांनी मेन महत्वाचं. आम्ही ट्रायल देतो त्यांना. बरं. हा. आणि त्यांची काळजी आहे की त्यांनी मेकॅनिकल आणून दाखवणे ही त्यांची काळजी आहे. आणि कागदपत्राची पूर्तता कशी असते? कागदपत्र ट्रान्सफरचे आम्ही पैसे वेगळे घेतो बरं. मेन महत्वाचे. हा, हा. हा बरं. ते काय ते नावावर करायची 2,500 रुपये लागते त्याला. आम्ही इन्शुरन्स वगैरे त्यामध्ये देतो, POC देतो, बरं. बाकी सगळं गाडी देतो. घेताना तुम्हाला रोख पैसे दिले जातात का काय पाठीमागे वगैरे? आम्ही आमचे बाजार मालक आहे ते सुरेश माने म्हणून आहे ते. हा, हा. ते आम्हाला 500 रुपये पावतीला घेते त्यांनी. बरं. हा. हा मग त्यांनी आम्हाला 500 रुपये पावतीमध्ये करून देते ती. बरं. जी काय ती जबाबदारी माने म्हणून घेते त्यांनी. पैसे थोडे पाठीमागे राहिले तरी पण काय अडचण नाही. काही सुद्धा अडचण नाही. जर काय झाले तरी बाजार मालक जबाबदार राहतील. बरोबर. हो तर अनेक स्वतः मालक नाही तुमच्याकडे गाड्या विकाय आणत असतील. हो तुम्ही घेताना कशा पद्धतीने गाडी घेतात त्यांच्याकडून? आम्ही पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर घेतो. त्यांचे TT फॉर्म सह्या घेतो, आधार कार्ड पॅन कार्ड घेतो. हा. जर बँकेवर काय गाडीवर काय लोन वगैरे असेल हा. तर आम्ही त्याची NOC वगैरे बघून घेतो. बरं. हा. तुमच्याकडे काही सिस्टम आहे का फायनान्शियल लोनची काय गाडी घेताना? म्हणजे फायनान्सची वगैरे काय नाही. जुन्या गाडीवर होत नाही काय फायनान्स वगैरे होत नाही काय. बरोबर. हा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर मित्रांनो जुनी गाडी घ्यायची आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची गाडी घ्यायची तर पंढरपूरचं मार्केट हे अतिशय महत्वाचं. अगदी मी सांगितल्याप्रमाणे अगदी बुलेट पासून SS पर्यंत गाड्या या ठिकाणी तुम्हाला लागलेल्या दिसते. त्या जवळपास 200 ते 400 पर्यंत गाड्या या ठिकाणी अनेक वेगळ्या व्हरायटीच्या गाड्या या ठिकाणी आहेत. त्या मित्रांनो जर गाडी तुम्हाला जुनी घ्यायची असेल तर पंढरपूरच्या मार्केटला अवश्य भेट द्या. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, गाडी बाजार पंढरपूर.